महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बहिणींना आता मे महिन्याचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। बघा, लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनाउन्समेंट केलेली आहे की लाडक्या बहिणींना आजपासून पैसे वाटप सुरू करण्यात येणार आहे। आज दुपारी ठीक 11 वाजेपासून पैसे वाटपचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता दिला जाणार आहे। अतिशय आनंदाची बातमी, 10वा हप्ता तुम्हाला वाटप झालेला आहे। आता 11वा हप्ता जो आता तुम्हाला वाटप होतोय, जो मे महिन्याचा हप्ता आता तुम्हाला वाटप होतोय, तो 2100 रुपये प्रमाणे तुम्हाला आता दिला जाणार आहे। अतिशय मोठी सूत्रांनी माहिती दिलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी GR लॉन्च केलेला आहे। GRच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये प्रमाणे हप्ता दिला जाणार आहे। आतापर्यंत तुम्हाला 10 हप्त्याचे पैसे जमा झाले असतील, ते सुद्धा तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे पैसे आलेले असतील। सर्व बहिणींना 1500 रुपये पैसे आले की नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। तुम्हाला 10 हप्ते पूर्ण भेटले का नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। कोणाचे हप्ते बाकी असेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिलेली आहे सर्व लाडक्या बहिणींना की आता बघा, आताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी। लाडकी बहीण विषयी सर्वात मोठा विषय ठरल्याप्रमाणे आता आजपासून लाडक्या बहिणींना 11वा हप्ता वाटप होत आहे, परंतु फक्त याच बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार। बघा, सर्वात मोठी बातमी आली आहे की परंतु याच बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार। हप्ता सुरू झालेला आहे, फक्त याच बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार। आता 2,40,00,000 बहिणींनी फॉर्म भरलेला आहे। सर्व बहिणींना हप्ता भेटणार नाही। आता फक्त तुम्हाला 2,05,00,000 बहिणींनाच पैसे जमा होतील। बघा, आपल्याला तो GRच्या माध्यमातून माहिती आली आहे की लाडकी बहीण योजनेचा जो आता हप्ता वाटप होणार आहे तो 2100 रुपये प्रमाणे येणार आहे, पण 2,05,00,000 बहिणींच्या खात्यातच पैसे जमा होतील। जवळपास या योजनेपासून लाडकी बहीण योजनेपासून 35,00,000 बहिणींना काढण्यात आलेला आहे। आता कोणत्या बहिणींना या योजनेपासून काढण्यात आलं आहे, कोणत्या बहिणींना हप्ता मिळणार आहे, सर्व माहिती आपण व्यवस्थितपणे पाहूया। आज 75,00,000 बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार। 2100 रुपये प्रमाणे या 13 जिल्ह्यात पैसे येणार आहे। बघा, सर्वात मोठी अपडेट आहे, GR आलेला आहे की आज 75,00,000 बहिणीच्या खात्यात पैसे येणार आहेत। जो आता तुम्हाला 11वा हप्ता जो वाटप होणार आहे तो 2100 रुपये प्रमाणे जो हप्ता वाटप होणार आहे, एप्रिल नंतरचा आता मे महिन्याचा हप्ता असणार आहे, तो आता सर्वात अगोदर 75,00,000 बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील, ते सुद्धा आता 2100 रुपये प्रमाणे। बघा, GR मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळणार आणि सर्वात अगोदर या 13 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। तुम्ही जर या 13 जिल्ह्यांपैकी राहत असाल, तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहे। आज या 13 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर आजच्या तुमच्या अकाउंटला 2100 रुपये प्रमाणे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे। आता आपण पाहूया कोणते ते जिल्हे असणार आहे। या 13 जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला देतो। या जिल्ह्यांपैकी तुम्ही राहत असाल तर तुम्हाला आजच्या आज 2100 रुपये प्रमाणे तुम्हाला मेसेज येणार आहे। ठीक आहे, आता ज्या बहिणींकडे बघा, आता काय आले मेसेज काय आलेला आहे, ज्या बहिणींकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल, बघा जी माहिती आता शासनाने जाहीर केलेली आहे, ज्या बहिणींकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल त्याच बहिणींना राज्य शासनाने 2100 रुपये देण्याचं कबूल केलेलं आहे। बघा, आता राज्य शासनाने जो निर्णय घेतलेला आहे की लाडक्या बहिणींना, कोणत्या बहिणींना पैसे मिळणार आहे, ज्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्याच बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळेल। म्हणजे याच माध्यमातून तुम्हाला आता माहिती सांगतो की लाडकी बहीण योजनेचे 35,00,000 बहिणी ज्या योजनेपासून जाणार आहे अशा बहिणी असणार आहे। बघा, 35,00,000 बहिणी जे आता जाणार आहे त्या या योजनेच्या माध्यमातून, कारण त्यांना आता हे पिवळे किंवा केसरी रेशन कार्डचं जे महत्त्वाची माहिती आलेली आहे, कुठल्याही प्रकारचं पिवळे असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्यांनाच 2100 रुपये मिळणार। जर पिवळे आणि केशरीच्या व्यतिरिक्त दुसरं कुठला रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता दिला जाणार नाही। तर याच्या कारणानिमित्ताने मागील 10 हप्त्याचे पैसे तुम्हाला सर्व सरसकट भेटले असतील 1500 रुपये प्रमाणे, पण आता 2100 रुपये प्रमाणे जो हप्ता वाटप होणार आहे त्यासाठी तुमचा आता रेशन कार्डची मागणी करण्यात आलेली आहे। बघा, आता रेशन कार्डची मागणी करण्याचा मागचा सर्वात मोठा उद्देश आहे की लाडकी बहीण योजनेचा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्यावेळेस तुम्ही महाराष्ट्र शासनाने जो ठराव केलेला आहे की पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असलेल्या
बहिणींनाच तुम्ही 2100 रुपये प्रमाणे पैसे वाटप करा, अन्यथा पैसे वाटप करू नये। सर्वात अगोदर आपण या नियमांबद्दल जाणून घेऊ, कोणकोणते नियम आहे आणि या नियमांचं पालन कसं करायचं आणि कसं कुठकुठलं डॉक्युमेंट जमा करायचं, सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे। आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी सर्वात अगोदर देतो की लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आजपासून पैसे वाटप सुरू झालेले आहे। बघा, लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। आजपासून लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता वाटप सुरू केलेला आहे। आजपासून पैसे वाटप सुरू झालेला आहे। फक्त या 15 जिल्ह्यांपैकी पैसे वाटप होणार आणि उद्या 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार। बघा, आता तुम्हाला एप्रिलचा हप्ता भेटला असेल तर मे महिना तुमचा उशीर होणार नाही। आजपासूनच तारीख ठरलेली आहे। लाडक्या बहिणींना आजपासूनच पैसे वाटप करा। सर्व राज्यभरात पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांपैकी सर्वात अगोदर या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे महाराष्ट्रामध्ये। आता तुम्हाला 15 जिल्ह्यांची नावं सुद्धा सांगतो, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होतील। सर्वात प्रथम या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। तुम्हाला या 15 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला तात्काळ पैसे येणार आहे लाडक्या बहिणींना, आणि हप्ता सुद्धा तुम्हाला आता जो मिळणार आहे तो सुद्धा तुम्हाला आता वाढवून दिला जाणार आहे। त्यासाठी हे सर्व काही नियम वगैरे लागू केलेले आहे। बँकांना कडक कारवाई करण्याचा आदेश दिलेला आहे की तुम्ही या 5 नियमांमध्ये ज्या बहिणी बसतील त्याच बहिणींच्या अकाउंटला तुम्ही पैसे जमा करा, कारण पैशाची वाढ झालेली आहे। 1500 वरने ही स्कीम आता डायरेक्ट 2100 वर आलेली आहे। लाडक्या बहिणींना आता डायरेक्ट 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळणार। त्यासाठी बँकांना शासनाने मोठा ऑर्डर दिलेला आहे की सर्व बँकेत तुम्ही आता हे 5 नियम लागू करा। या नियमांमध्ये ज्या बहिणी बसतील त्याच बहिणींच्या खात्यात तुम्ही पैसे जमा करा, असा आदेश शासनाने दिलेला आहे। सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया कोणत्या 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार। 4200 रुपये कोणत्या बहिणींना देण्यात येणार आहे। बघा, लाडक्या बहिणींना आता पैसे जे वाटप होणार आहे ते 2100 रुपये प्रमाणे होणार आहे, पण काही बहिणींना आता डायरेक्ट 4200 रुपये येणार आहे। बघा, काही बहिणींच्या खात्यात डायरेक्ट 4200 रुपये वाटप होतील। सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया कोणत्या बहिणींना पैसे येणार आहे आणि कोणत्या बँकेत पैसे येणार आहे ते आपण माहिती पाहूया। ठीक आहे, आता कोणत्या बहिणींना 4200 रुपये येतील ते सुद्धा माहिती आपण सर्वात अगोदर पूर्ण माहिती आपण डिटेलवर पाहूया। महिलांना किती लाभ वितरण केला जाणार आहे याचा पूर्ण डाटा आपल्याकडे आलेला आहे। सर्व डाटा तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतो। सर्वात अगोदर 2 डाटा आपल्याकडे आलेला आहे, जो GR मध्ये आपल्याला दिसून येतोय। तो पहिला डाटा GR मध्ये आहे आणि दुसरा डाटा सुद्धा GR मध्ये आहे। तो कोणासाठी? ज्या बहिणींना मागील हप्ता भेटला नसेल। जर तुम्हाला रेग्युलर प्रमाणे हप्ता भेटत असेल, बघा सर्वात प्रथम कोणासाठी आहे, ही पहिली लाईन कोणासाठी आहे? ज्या बहिणींना रेग्युलर हप्ता भेटतोय, पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता। आता सर्व हप्ते तुम्हाला रेग्युलर प्रमाणे मिळाले असतील। 10 हप्ते जर तुमचे जमा झाले असतील तर पहिली लाईन जी आहे तुमच्यासाठी आहे। कशा पद्धतीने पैसे वाटप होणार आहे सर्वात अगोदर जाणून घ्या। बघा, आता लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देतो की एप्रिलचा हप्ता जो तुमचा आता वाटप झालेला आहे, एप्रिलचा हप्ता तो तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे आला असेल। बघा, त्या बहिणींना 1500 रुपये प्रमाणे आला नसेल, ज्या बहिणींना 1500 रुपये प्रमाणे पैसे आले नसतील, या हप्त्याचे पैसे आले नसतील, अशा बहिणींना 1500 रुपये आणि मे महिन्याचा हप्ता 2100 रुपये। बघा, आनंदाची बातमी म्हणजे मे महिन्याचा हप्ता 2100 रुपये आणि मागील हप्ता 1500 रुपये, असं 3600 रुपयाचा मेसेज बहिणींना येणार आहे। 3600 रुपये त्यांच्या बँक अकाउंटला जमा होतील। अतिशय महत्त्वाचा GR समोर आलेला आहे, अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। ज्या बहिणींना मागील हप्ता भेटला नसेल त्यांना 1500 रुपये आणि मे महिन्याचे 2100 रुपये, असं 3600 रुपये त्यांना मिळणार आहे। आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे ज्या बहिणींना अनुदान देण्याचा शासनाचा निर्णय आहे, तो निर्णय आता पूर्णपणे मंजुरी झालेली आहे। ज्या बहिणींचं नाव अनुदानाच्या यादीमध्ये आलं असेल अशा बहिणींना 25000 रुपये मिळणार आहे। बघा, अशा बहिणींना 25000 रुपये मिळणार आहे। ज्या बहिणींचं अनुदानाच्या यादीमध्ये नाव आलं असेल अशा बहिणींना 25000 रुपये सुद्धा याच महिन्यामध्ये दिले जाणार आहे। बघा, आणि ज्या बहिणींना मागील हप्ता भेटला असेल त्यांना 2100 रुपये या महिन्याचे येणार आहे। सर्व बहिणींना येणार का ते सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगतो। 2100 रुपये कोणत्या बहिणींना येणार आणि
कोणत्या बहिणींना फक्त 1500 रुपये येणार, कारण पूर्ण माहिती डिटेलवर तुम्हाला सांगतो. जर मागील हप्ता भेटला असेल तर त्यांना 2100 रुपये येणार, म्हणजे त्यांना 2100 रुपयाचा मेसेज येणार. आणि यादीमध्ये जर नाव आलं असेल, अनुदानाच्या यादीमध्ये नाव आलं असेल तर त्यांना 25,000 रुपये सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने पैसे शासनाकडनं वाटप होणार आहे. आणि इथं पाहू शकता 3000 रुपये तुम्हाला इथं दिसत असेल तर ज्या बहिणींना मागील 2 हप्त्याचे पैसे बाकी असेल त्या बहिणींना 3000 रुपयाचा मेसेज येणार आहे. बघा, ज्या बहिणींना मागील 2 हप्त्याचे पैसे बाकी असेल त्यांना 3000 रुपयाचा मेसेज. आणि मे महिन्याचे 2100 रुपये. बघा, अतिशय सोपं आहे, काही अवघड नाही. मागील 2 हप्त्याचे पैसे बाकी असेल त्यांना 3000 रुपये आणि मे महिन्याचे 2100 रुपये, असं 5100 रुपये त्यांना येणार आहे. बघा, ज्यांना मागील 2 हप्त्याचे पैसे भेटले नसतील त्यांना 3000 रुपयाचा मेसेज येणार आहे आणि मे महिन्याचे 2100 रुपये येणार आहे. असं 5100 रुपये त्यांना आता दिले जाणार आहे. सोपं आहे, अतिशय गणित सोपं आहे, काही अवघड नाही. ज्यांना मागील हप्ते बाकी असेल त्यांना 3000 आणि मे महिन्याचे 2100 रुपये, असं त्यांना 5100 रुपये येणार आहे. आणि त्याच बाईचं नाव जर, त्याच महिलांचं नाव जर अनुदानाच्या यादीमध्ये असेल तर त्यांना 25000 रुपये येणार आहे. अतिशय सोपं आहे. त्याच बहिणीचं नाव जर 25000 रुपयाच्या यादीमध्ये असेल तर त्यांना हे 5100 रुपये आणि हे 25000 रुपये, म्हणजे त्यांना आत्तापर्यंत 30100 रुपये त्यांना मिळतील. जर त्यांना मागील 2 महिन्याचे हप्ते बाकी असेल, ज्या बहिणींचं 2 हप्ते बाकी असेल, 2 हप्त्याचे पैसे आणि या महिन्याचे 2100 रुपये, असा 5100 रुपये आणि 25000च्या यादीमध्ये नाव असेल तर अशा 30100 रुपये त्यांना येणार आहे. इथं पाहू शकता 30100 रुपये त्यांना येतील. अशा पद्धतीने पैसे वाटप होणार आहे. हप्ता जो आता तुम्हाला वाटप होणार आहे, मे महिन्याचा हप्ता जो तुम्हाला वाटप होणार आहे, अशा पद्धतीने आता पैसे वाटप होणार आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला मागील हप्ता जर भेटला असेल तर तुम्हाला मे महिन्याच्या 2100 रुपये प्रमाणे हप्ता येणार आहे. पण ते सुद्धा तुम्हाला माहिती सांगतो, कोणाला पैसे 2100 प्रमाणे मिळणार आणि कोणाला 1500 रुपये मिळणार, ते सुद्धा महत्त्वाची माहिती आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता कोणाला 2100 रुपये प्रमाणे पैसे वाटप होणार हे सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया. तुमचा अर्ज या महिन्यात असायला पाहिजे तरच तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे पैसे मिळणार आहे. ज्यावेळेस तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना या महिन्यांपैकी तुम्ही फॉर्म भरलेला असेल तरच तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळणार, नाही तर तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळणार नाही. जाणून घ्या. बघा, आता ज्यावेळेस तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना जुलैमध्ये फॉर्म भरलेला असेल, बघा, ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू झाली जुलैमध्ये फॉर्म याचे सुरू झालेले आहे. जुलैमध्ये जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता येणार, याला कुठल्याही प्रकारचा डाऊट नाही. 2100 रुपये प्रमाणे तुम्हाला मे महिन्यापासूनच तुम्हाला पैसे मिळतील. ठीक आहे, आणि जर तुम्ही जुलैमध्ये फॉर्म भरलेला नसेल, जर तुम्ही ऑगस्टमध्ये जरी फॉर्म भरलेला असेल, जुलै महिन्यानंतर तुम्हाला ऑगस्टमध्ये जरी फॉर्म भरलेला असेल तरीसुद्धा तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळणार आहे. आनंदाची बातमी आहे की नाही. तुम्ही जर जुलैमध्ये फॉर्म भरला असेल तरीसुद्धा 2100 रुपये, ऑगस्टमध्ये जरी फॉर्म भरला असेल तरीसुद्धा तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता येणार आहे. आणि जर तुम्ही सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेला असेल, तुम्ही जुलैमध्ये तुमचं राहिलं असेल, ऑगस्टमध्ये राहिलं असेल, तर सप्टेंबरमध्ये जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुमच्यासाठी पण आनंदाची बातमीच आहे. कारण सप्टेंबरमध्ये जरी फॉर्म भरला असेल तरीसुद्धा तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे मे महिन्यापासूनच तुम्हाला हप्ता मिळणार आहे. बघा, कमेंटमध्ये सांगू शकता जुलैमध्ये भरला आहे का, ऑगस्टमध्ये का सप्टेंबरमध्ये. आता उरलेला प्रश्न की ज्या बहिणींना जुलैमध्ये पण फॉर्म भरलेला नाही, ऑगस्टमध्ये पण फॉर्म भरलेला नाही, सप्टेंबरमध्ये पण फॉर्म भरले नाही, तर ज्या बहिणींनी ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरलेला असेल, बघा, ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरलेला असेल किंवा नोव्हेंबरमध्ये फॉर्म भरलेला असेल, ठीक आहे, अशा बहिणींना आता, ज्या बहिणींनी ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरलेला असेल त्यांना 1500 रुपये प्रमाणे हप्ता येणार आहे. आनंदाची बातमी नाही. बघा, त्यांना, ज्या बहिणींनी ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरला असेल त्यांना फक्त 1500 रुपये प्रमाणे मे महिन्याचा हप्ता येणार आहे. आणि ज्यांनी नोव्हेंबरमध्ये भरला असेल त्या बहिणींना सुद्धा फक्त 1500 रुपये येणार आहे. आता फक्त कोणाला 2100 रुपये प्रमाणे मे महिन्यामध्ये हप्ता मिळणार आहे, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ज्यांनी भरला असेल त्यांना 2100 रुपये येणार आहे. ज्यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये भरला असेल त्यांना फक्त 1500 रुपये मे महिन्याचा हप्ता येणार आहे. आणि तुम्हाला आनंदाची बातमी देतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरवाल्यांसाठी की तुम्हाला जून महिना म्हणजे पुढच्या महिन्यापासून तुम्हाला सुद्धा 2100 रुपये प्रमाणे हप्ता येणार आहे. बघा,
ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला सुद्धा आता पुढच्या महिन्यापासून 2100 रुपये प्रमाणे मिळणार। या महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे मिळणार नाही, पुढच्या महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता दिला जाणार आहे। तुम्हाला पण आनंदाची बातमी, फक्त मे महिन्याचा हप्ता तुम्हाला 1500 प्रमाणे मिळणार आहे, पण पुढील हप्ता तुम्हाला 2100 प्रमाणेच दिला जाणार आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने बहिणींना आता पैसे वाटप होणार आहे। आता 36 जिल्ह्यांची लिस्ट जाहीर झालेली आहे, त्यामधून 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे, सर्व जिल्ह्यांना आता पैसे वाटप होणार। लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। कोणकोणत्या 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार, सर्वात अगोदर 15 जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला सांगतो। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता सुद्धा मेसेज सुद्धा आला असेल, लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला मेसेज आला असेल की सर आम्हाला 11वा हप्ता भेटला आहे, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। ठीक आहे, महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। 15 जिल्ह्यांची जी तुम्हाला यादी देणार आहे त्यामधून सर्वात अगोदर जे पहिला जिल्हा असणार आहे, इथं पाहू शकता। सर्वात प्रथम जे 15 जिल्ह्यांची नावं तुम्हाला सांगणार आहे त्यामधून पहिला जिल्हा आहे सांगली। बघा, जर तुम्ही सांगलीला राहत असाल तर सर्वात अगोदर आनंदाची बातमी म्हणजे हा पहिला जिल्हा असणार आहे ज्यामध्ये 2100 रुपये प्रमाणे लाडक्या बहिणींना पैसे येणार आहे। बघा, जर तुम्ही सांगली जिल्ह्यातून कुठल्याही गावातून राहत असाल तर सांगलीमध्ये हा हप्ता सर्वात अगोदर पैसे वाटप होणार आहे, 2100 रुपये वाटप होणारा हा पहिला जिल्हा असणार आहे। कारण पूर्ण 36 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा सांगली असणार आहे, त्यामध्ये सर्वात प्रथम पैसे वाटप होणार। म्हणजे तुम्हाला माहिती आहे एनी टाइम एका टायमाला लाडकी बहीण योजनेचे 63 लाख बहिणींनाच पैसे येतात। बघा, एका वेळेस जर बटन दाबला तर 63 लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतात। त्यामधून पहिला जो जिल्हा असणार आहे तो असणार आहे सांगली। सांगलीमध्ये सर्वात प्रथम पैसे येणार आहे 2100 रुपये प्रमाणे। त्याच पद्धतीने दुसरा जो जिल्हा ठरला आहे तो म्हणजे गडचिरोली। बघा, जर तुम्ही गडचिरोलीमध्ये राहत असाल तर तुमचा दुसरा जिल्हा ठरणार आहे 2100 रुपये प्रमाणे पैसे येण्यासाठी दुसरा जिल्हा तुमचा ठरलेला आहे। जर तुम्ही गडचिरोली जिल्ह्यातून राहत असाल तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे मेसेज आला असेल, जर तुम्हाला मेसेज आला असेल मे महिन्याचा हप्ता तुमचा जमा झाला असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तिसरा जिल्हा आहे बुलढाणा। बघा, बुलढाणा जिल्ह्यातून सुद्धा आता तिसरा जिल्हा, यामध्ये सुद्धा 2100 रुपये प्रमाणे हप्ता वाटप होतोय। पूर्ण महाराष्ट्रामधून 3 जिल्ह्यांपैकी सर्वात प्रथम पैसे वाटप होणार आहे, पहिला सांगली, गडचिरोली, त्यानंतर बुलढाणा। जर तुम्ही या 3 जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा सर आम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळाला, सरकारचा धन्यवाद सुद्धा तुम्ही शासनाचा धन्यवाद तुम्ही लिहू शकता, कमेंटमध्ये लिहा। तुम्हाला जे शासनाने जे वचन दिलेलं आहे ते वचन जर पाळलेलं असेल, तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे मेसेज आला असेल, तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता, सरकारचा धन्यवाद तुम्ही देऊ शकता। शासनाने जे बोलून दाखवलं ते करून दाखवलं असं तुम्ही शासनाच्या वतीने लिहू शकता। 15 जिल्ह्यांपैकी पुढील 3 जिल्ह्यांची नावं तुम्ही इथं स्क्रीनवरती पाहू शकता, नागपूर, पुणे आणि नाशिक। आता नागपूर बघा, नागपूरवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे, यामध्ये सुद्धा 1500 रुपये प्रमाणे पैसे वाटप होत आहेत, तर आता 2100 रुपये प्रमाणे झालेले आहे। बघा, सर्वात अगोदर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा 1500 वरनं आता 2100 वर ही स्कीम आलेली आहे। सर्व महाराष्ट्रामध्ये आता 2100 रुपये प्रमाणे पैसे वाटप होत आहे, 1500 वरनं 2100। पुणेवाल्यांसाठी पण आता महत्त्वाची बातमी आहे, पुण्यामध्ये सुद्धा आता 1500 वरनं 2100 वर आली आहे स्क्रीन। बघा, सर्व महाराष्ट्रामध्ये आता तुम्हाला या 3 जिल्ह्यांपैकी राहत असाल, नाशिकवाल्यांसाठी पण अतिशय आनंदाची बातमी, नाशिकला सुद्धा 2100 रुपये प्रमाणे पैसे वाटप होत आहे। तुम्ही जर या 3 जिल्ह्यांपैकी कुठल्याही जिल्ह्यात राहत असाल कमेंटमध्ये नक्की सांगा सर आम्ही या जिल्ह्यातून राहतो, आम्हाला पैसे आलेले आहेत। ठीक आहे, आता पुढील 3 जिल्ह्यांची नावं इथं पाहू शकता। यवतमाळ, बघा, जर यवतमाळमध्ये राहत असाल तुम्हाला सुद्धा 1500 रुपये आले असतील। त्यानंतर चंद्रपूर आणि जळगाव, खानदेशामधून जळगावमध्ये सुद्धा पैसे वाटप होत आहे, चंद्रपूरला पैसे वाटप होत आहे आणि यवतमाळला मराठवाड्यातून सुद्धा पैसे वाटप होत आहे। ठीक आहे, आता पुढील जिल्ह्यांची नावं पाहू शकता, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि नंदुरबार। बघा, कोकणमध्ये सुद्धा पैसे वाटप होत आहे, कोकणमधून मुंबई शहरला आणि मुंबई उपनगरला सुद्धा 2100 रुपये प्रमाणे पैसे देण्यात येणार आहे। आणि नंदुरबार म्हणजे खानदेशामधून नंदुरबारमध्ये सुद्धा पैसे वाटप होत आहे 2100 रुपये प्रमाणे, तुम्हाला सुद्धा आले असतील, तुम्ही कमेंटमध्ये सांगा। तुम्ही मुंबईमधून राहत असाल कमेंटमध्ये सांगा सर आम्हाला 2100 रुपये प्रमाणे पैसे आले आहे, सरकारचा धन्यवाद। मुंबई उपनगरमधून राहत असाल तरी सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा, नंदुरबारमधून जरी राहत असाल तरी सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। ठीक आहे, आता पुढील जिल्ह्यांची नावं इथं पाहू शकता, पुढील 15 जिल्ह्यांचे नाव तुम्ही इथं पाहू शकता।
पुढील 15 जिल्ह्यांपैकी 3 जिल्ह्यांची नावं तुम्ही पाहू शकता, धुळे, बीड आणि संभाजीनगर. बघा आता मराठवाड्यातील संभाजीनगरमध्ये सुद्धा पैसे वाटप झालेले आहे, बीडमध्ये पैसे वाटप झाले आणि धुळ्यामध्ये पैसे वाटप झालेले आहे. या 15 जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीने 2100 रुपये प्रमाणे हप्ता शासनाने ठराव केलेला आहे. जर तुम्हाला अजून मेसेज आलेला नसेल तर काळजी करू नका. अवघ्या 63 लाख बहिणींना एका वेळेस पैसे जमा होतात, तुम्हाला माहिती आहे. तर तुम्हाला उद्या पैसे येऊ शकतात, दुसरा दिवस उद्या, तिसरा दिवस परवा, 2 दिवस तुम्ही वाट पाहू शकता. 2-3 दिवसापर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपये प्रमाणे तुम्हाला मे महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे. अतिशय आनंदाची बातमी आहे. या जिल्ह्यांपैकी तुम्ही राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आत्तापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते जमा झाले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आत्तापर्यंत तुम्हाला किती हप्ते भेटले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहता आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.